तर फ्रेंड्स, काल मी क्लिनिंगचं काम संपवलेलं आहे. डायनिंग एरिया झाला आणि तिकडे वाड्याचा जो भाग आहे तो सुद्धा क्लीन करून झालेला आहे आणि संपूर्ण घर क्लीन झालेलं आहे. आणि छोटे मोठे जे काम आहेत ते मी आज करून घेणार आहे. जसं की हा समोर ठेवलेला हा सोफा आहे, तर हा क्लीन करून घेते आणि दाखवते. पडदेसुद्धा धुवून आलेले आहे, सोफ्याचे कवरही धुवून आलेले आहे. आता ते टाकून देणार आहे. कोणीतरी येईल, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कोण येणार आहे. मी याच्यासाठीच क्लिनिंगचं काम थांबवलेलं आहे. क्लिनिंग संपलेली नाही आहे, बऱ्यापैकी म्हणजे संपलेली आहे, पण छोटे मोठे जे कामं होते ते करणार होती मी बाईच्या हाताने. पण आता काम संपवलेलं आहे आणि 2 तारखेपर्यंत अमावस्या आहे 2 तारखेला, तर तेव्हापर्यंत मी काम थांबवलेलं आहे. आणि नंतर मग बघू आता जे फायनल टच वगैरे द्यायचं काम आहे, तर मग मी ते दिवाळीच्या वेळेस करेल. बाईला बोलवेल किंवा नाही बोलवेल आणि मी जे काम मला करायचं आहे ते मी करणार आहे. मी लावलेलं आहे केसाला तेल, तर असं चप्पी चप्पी दिसत आहे. आणि आता 8 वाजलेले आहेत. मी म्हटलं पटकन आपण करून घ्यायला पाहिजे, कारण उद्या ती व्यक्ती येणार आहे आणि मग त्याच्यानंतर तिच्यासोबत मी टाईम स्पेंड करणार आहे. कारण खूप जास्त थकली कामामुळे, सतत 4-5 दिवस झाले काम सुरू आहे. तर आता बऱ्यापैकी थोडंसं रेस्ट घेणार आहे आणि आजपासून औषधी स्टार्ट केलेली आहे मी. जसं म्हटलं की जेवणाचा सुद्धा म्हणजे जेवणाची सुद्धा वेळ काही बरोबर नव्हती माझी, तर जी मला बरं नव्हतं आणि जी औषधी मला दिलेली होती ती औषधी मी घेत नव्हती, कारण जेवणच बरोबर होत नव्हतं. पण आजपासून मी ती औषधी बरोबर घेतलेली आहे. थोड्या वेळ झोपली पण झोप आली नाही मला, का एकसारखं काम 1 ते 6 वाजेपर्यंत खूप फ्रस्ट्रेट झाली होती मी. आणि जी व्यक्ती येणार आहे ती पण खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेली आहे. तिलासुद्धा छान घरची आठवण म्हणून येत आहे आणि तिलाही विश्रांतीची गरज आहे. मम्मी पप्पासोबत भावासोबत टाईम स्पेंड करावंसं वाटत आहे तिलासुद्धा. उद्या दाखवणार आहे कोण व्यक्ती आहे. आता हा सोफा आहे, पटापट क्लीन करून घेते आणि इकडे दाखवते. हा गठ्ठा आलेला आहे, हे आहे सोफ्याचे कवर, हे चादर वगैरे, पडदे वगैरे धुवून आलेले आहेत. आणि आता हा सोफा क्लीन करून घेते मी. इतकं काळं पाणी निघालेलं आहे. आता वाजलेले आहेत 12:30 आणि आता थोड्याच वेळात अनुश्री येणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणीतरी येणार आहे घरी वगैरे, तर अनुश्री येत आहे 2 दिवसासाठी. 2 तारखेला रात्रीची ट्रेन आहे तिची. रात्रीची आहे की दुपारची आहे माहिती नाही आहे. तुझ्यासाठी स्पेशल भाजी करून राहिला तुझा भाऊ. बघ कशाची भाजी आहे, बघ स्पेशल. माझ्या बॅगचं कलेक्शन आहे याच्यात. ही अदितीची आहे, ही अदितीची बॅग आहे. वाव यार, तू घेशील केव्हा पण बेटा? फेअरवेल भाई, ही पण बॅग छान आहे. ही कोणाची, ताईची आहे? हे माझ्यासाठी आणलं, हे माझ्यासाठी आणलं तिने. तुला जो तेरा है वो मेरा नहीं है. हाँ, ही ताईची आहे. ही ना मला हीच आवडली पेटी. वाव यार, हिच्याकडे तर कलेक्शन आहे. माझ्या फ्रेंड्स हे अदितीचं कपाट खोललं हिने. तिचे कपडे घालण्याचा हिचा षडयंत्र सुरू झालेला आहे. हा, हिचं ते मिळालेलं डॉक्टरचं. ही छानच ठेवते कपाट. मी पण ठेवते. हेला मिळालेलं अदितीला. डॉक्टर अदिती जितेंद्र ढोमणे.
बघा अदितीने इतकं सुंदर ठेवलेलं आहे. आणि अनुश्रीचं कपाट मी तुम्हाला दाखवीन ना. मम्मी माझं खूप सुंदर होतं, प्लीज मिसकन्सेप्शन नको बोलू. हे थोडंसं मीच मेसी केलेलं आहे चादर वगैरे काढताना. तुझी वॉच कुठे आहे? ही आहे का माहिती, 2 पैकी पाहू दे कोणती आहे. ही आहे. हा ही वाली. ओ अच्छा, सिल्वर छान वाटत आहे. इथे रुबल आहे. हे बघा अदितीचं इतकं व्यवस्थित ठेवते अदिती. तिच्याकडे आहे सामान. हे छान वाटत आहे. हे मी घातले होते ना. अदिती बघ, यांनी आल्याबरोबर तुझ्या याच्यावर हमला केलेला आहे. तर आता 1 वाजलेला आहे आणि अनुश्री आता जस्ट आली 5 मिनिटं अगोदर. आणि तिने पूर्ण घर जे आहे पहिले पाहिलं काय चेंजेस झालेलं आहे काय नाही. तर काही खूप जास्त चेंजेस नाही झालेलं आहे, पण क्लिनिंग केल्यानंतर घर अगदी पॉझिटिव्ह वाटत आहे आणि छान वाटत आहे. आणि मंदिराची तिला ती सिरीज लागलेली होती ती दाखवली तर एकदम शॉर्ट झालं. तिथलं माहीत नाही वायर कनेक्शन वगैरे कदाचित ढिलं असेल तर ते झालेलं आहे. आता त्याला बोलवावं लागेल इलेक्ट्रिकवाल्याला. 5 दिवस मी क्लिनिंग केलेलं होतं आणि याच्यामध्ये सुद्धा टाकणार आहे, कारण मी बोलवणार नव्हती क्लिनिंगसाठी, पण मग आणायला उशीर होता यायसाठी, 1 दिवस लेट येणार होती. म्हणून म्हटलं तो दिवसही आपण वेस्ट नाही जाऊ द्यायला पाहिजे. म्हणून डायनिंग हॉल आणि मागचा एरिया आहे जो वॉशिंग एरिया तो क्लीन करून घेतला. मेन जी क्लिनिंग होती ती मी करून घेतलेली आहे. डीप क्लिनिंग म्हटलं तरी चालते. आणि आता जसं आपण म्हणतो ना की फायनल टच, तर ते मी दिवाळीच्या जवळपास करेल. आता करणार नाही आहे. आता थोडा रेस्ट वगैरे करील, कारण तब्येतही ठीक नव्हती. 5 दिवस लगातार 1 ते 6 वाजेपर्यंत जेवण न करता क्लिनिंग झालेली आहे. आता थोडं रेस्ट करणार आहे, हिच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करणार आहे. अदिती पण येऊ शकत नाही, अदिती नागपूरला राहते सध्या, तिची एक्झाम आहे त्याच्यामुळे. तर ती पण येणार नाही, सोमवारी ती येणार आहे. तर बघू आता कसा प्लॅन होते तो. तर तिचं काही जास्त राहणं होणार नाही. मग दोघी जणी मार्चमध्ये राहीलच. मग आम्ही फिरायला जाण्याचा वगैरे प्लॅन करू. मग त्यावेळेस माहिती नाही, मग पार्थचं 12वी झाल्यानंतर त्याच्या ॲडमिशनची चिंता, मग काय करायचं आहे ते बघू. पण जाऊ 5 दिवसासाठी तरी कुठेतरी बाहेर जाऊन येऊ फॅमिली टूर. मग सगळेजण आपापल्या कामामध्ये पुन्हा बिझी होईल. तर ती आता आंघोळ वगैरे करणार आहे, कारण तिची रात्रीची 1 वाजताची ट्रेन होती आणि आता जस्ट आलेली आहे ती. तर थकलेली आहे, भूकही लागलेली आहे. सगळं आंघोळ वगैरे केल्यानंतर मग जेवण वगैरे करू. आईचा पण फोन आलेला होता, पण आना येणार होती. तर आईला म्हटलं मी तुला 2 मिनिटात फोन करते. तर आईला पण फोन करून घेते आणि परत तुम्हाला आजचा दिवस मी उद्याचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. चला खाली जाऊ आता. आणि ना इथे घराचं काम सुरू आहे, तर बघा सतत आवाज येतच राहते आणि गुंजते आवाज घरामध्ये. चल, पार्थने बनवलेली आहे पनीर मशरूमची भाजी. छान म्हणले. तर फ्रेंड्स आता 6 वाजलेले आहे. जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग आनाई झोपली, मी पण झोपली थोड्या वेळ. आणि पुष्कळ दिवसानंतर म्हणजे दुपारी झोप झाली, कारण 1 ते 6 वाजेपर्यंत नुसतं क्लिनिंगचं काम होतं, त्याच्यामुळे झोप नव्हती होत. तरी पण जेवण वगैरे तर अजिबातच म्हणजे होत नाही आहे, माहीत नाही का बरं. अजिबात भूक लागत नाही आहे, काही नाही. तर 1 पोळी खाल्ली फक्त आणि झोपली. तर झोप तर छान झाली. तर आना फक्त 2 दिवस राहणार आहे, म्हणून आता चालली तिच्यासोबत मार्केटमध्ये. तिला काही शॉपिंग वगैरे करायची आहे आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर बघू आता स्वयंपाक वगैरे काय आहे ते. हां, इकडे अदिती पण आलेली आहे. इथे आना अदितीला कपडे मागत आहे आणि अदितीने एवढे कपडे दिले तरी पण ती मागतच आहे. हॅलो फ्रेंड्स, आता 3 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत डीमार्टमध्ये. तर कारण आनासाठी वगैरे काही घ्यायचं आहे, तिला शॉपिंग करायची आहे. आणि अदिती पण जाणार आहे, तिकडूनच जाणार आहे ती पण. तर माझी तब्येत अजिबात चांगली नाही आहे, जेवणसुद्धा झालेलं नाही आहे, फक्त गोड दही खाल्लेलं आहे मी. आणि बघू शकता डोळ्यावरून तुमच्या लक्षात येत असेल, साफसफाई झाली आणि ते सगळं आता बाहेर निघत आहे. अजिबात तब्येत चांगली वाटत नाही आहे. पण मग परवाच अनुश्री सुद्धा जाणार आहे. तर म्हणून मग म्हटलं की चला तिची शॉपिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आता माहीत नाही घरी किती वेळ होईल यायसाठी. बाकीचे पण काम आहे, तिला हेअरकट वगैरे पण करायची आहे.
तर बघू. आणि अदिती आली होती कारण तिला डोळे वगैरे चेक करायचे होते, तर नागपालकडे आम्ही गेलेलो होतो आणि तिचा चष्मा नवीन तयार आहे आणि ती आता इथनं जाणार आहे. इथनं सोडून देऊ आम्ही तिला बर्डीपर्यंत. तर चला व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. बाय. आणि कॅपेलो इथे चाललेला होता. बाहेरून आले मी आणि आता 6 वाजलेले आहे आणि बघू शकता डोळे, अजिबात तब्येत चांगली वाटत नाही आहे. तरी घरी आली आणि बाहेरही जायची इच्छा नव्हती, पण अनुश्रीला उद्याच जायचं आहे, त्याच्यामुळे तिची शॉपिंग होती आणि त्याच्यासाठी म्हणून बाहेर पडली. क्लिनिंगचं काम मला काही झेपलेलं दिसत नाही, तर अजिबात चांगलं वाटत नाही कारण 1 ते 6 वाजेपर्यंत क्लिनिंग तर केली, पण त्याच्यानंतर मग आता हे सगळं जे आहे ते आता निघत आहे. तापही वाटत आहे मला आणि बाहेर गेली होती. उद्या अमावस्या आहे, तर मी पहिल्याच दिवशी साटोऱ्या वगैरे करून ठेवते कारण एकटीच आहे आणि खूप जास्त दगदग नको म्हणून. तर इथे साटोऱ्या करून घेत आहे मी. आणि फ्रेंड्स, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग मी दाखवेल तुम्हाला. अनुश्री जाणार आहे, 8 वाजताची ट्रेन आहे तिची. उद्या खूप सारा स्वयंपाक असतो आपल्या पितरांसाठी, आपल्याला बनवावा लागतो आणि मला खूप खुशी वाटते या सगळ्या गोष्टी करायला, पण तब्येत जसं आहे की साथ देत नाही. म्हणजे मला असं वाटलं की श्राद्धाच्या पहिले मी सगळं क्लिनिंग करीन तर मला म्हणजे इकडे त्रास होणार नाही. 3 दिवस झाले मी काम बंद केलेलं आहे, पण तरी पण मला अजिबात चांगलं वाटत नाही आहे. आता पॅरासिटामॉल घेईल मी थोड्याच वेळात आणि सकाळपासून जेवलेली नाही आहे मी. आता थोडासा भात खाल्ला, आता गोळी घेऊन घेईल आणि बघू आता मग उद्या चांगलं फ्रेश वाटलं तर मग स्वयंपाक करणार आहे, पूर्णच करणार आहे मी. त्यासाठी इथे धोप्याचे पानं वगैरे आणलेले आहेत, हे पत्राळ वगैरे आणून ठेवलेलं आहे. सकाळीच उठायचं आहे मला आणि लवकर मी करून घेणार आहे.